नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज आहे. CET सेलनं डेट जी आहे ती एक्सटेंड केलेली आहे. ठीक आहे. 1 ऑगस्टपर्यंत याची डेट रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड केलेली आहे. बट CET सेलचा जो काही ई स्क्रुटिनी संबंधी जो काही प्रॉब्लेम होता त्याच्याशी रिलेटेड तुम्ही पण स्वतः खूप सारे मेल केलेले आहेत त्यांना. ठीक आहे. माझ्याकडनंही मेल गेलेले आहेत. तर त्याच्यावरनं एक हे पॉझिटिव्ह गोष्ट अशी झाली, की आज त्यांनी काय केलेलं आहे, सर्वच्या सर्व फॉर्म म्हणजे ओपन केलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही जर पॉसिबल असेल तुम्हाला स्क्रुटिनी चेंज करायचं असेल, तर स्क्रुटिनी चेंज पण करू शकता. तसेच ई स्क्रुटिनी जर तुम्ही केला आता, तर ई स्क्रुटिनीला पण लवकरच आता जे व्हेरिफाय करत आहेत. असं नाही की पहिल्यासारखं 8-8, 10-10 दिवस लावत आहेत, असं काही नाही. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फिजिकल स्क्रुटिनी तर करू शकता तुम्ही, बट तुम्ही जर एडिटचं ऑप्शन आलेलं असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये जाऊन स्क्रुटिनी मोड जो आहे तो ई स्क्रुटिनीच सिलेक्ट राहू द्या सध्या. ठीक आहे. म्हणजे काय होईल, जर तुमचा रात्रीमध्ये वगैरे फॉर्म व्हेरीफाय झाला आहे ना संध्याकाळपर्यंत, किंवा उद्या उद्या जरी व्हेरीफाय झाला तरी चालेल, कारण डेट तशी वाढलेलीच आहे ना. तर ई स्क्रुटिनीवरती ठेवा. आता थोडंसं ठेच लागलेली आहे त्यांना, त्यांच्यापर्यंत मेसेज गेलेला आहे. त्याच्यामुळे आता ई स्क्रुटिनीवाले जास्त वेळ काही ठेवतील नाही आणि तुमचा फॉर्म जो आहे तो व्हेरीफाय करतील. ठीक आहे. आता तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला की नाही हे कसं समजेल? तर त्यासाठी तुम्हाला लॉग इन करून इकडं रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट येते का ते चेक करा. त्याच्यावरनं तुम्हाला समजेल. ओके. तर डेट एक्सटेंड झालेली आहे तुमची 1 ऑगस्टपर्यंत. त्यानंतर 2 ऑगस्टपर्यंत कन्फर्मेशनची डेट आहे. त्याच्यानंतर लागेल तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 4 ऑगस्टला आणि 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला तुमचा ग्रेव्हिन्स पिरियड आहे. त्याच्यामध्ये जर इन केस तुमचे डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे असतील किंवा ग्रेव्हिन्स जर सबमिट करायचं असेल, एखादी त्रुटी जी आहे, डिस्क्रिपन्सी सॉल्व्ह करायची असेल, त्यासाठीही 3 दिवसाचा वेळ दिलेला आहे. त्याच्यानंतर 9 ऑगस्टला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. ओके. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरचा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन केला नसेल, तर जॉईन करून घ्या. त्याच्यावरती ॲडमिशन रिलेटेड अपडेट्स येत राहतात. ओके. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. लाईक करायला पण शिका जरा. ठीक आहे. व्ह्यू खूप होतात, लाईक होत नाहीत. है ना. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.